आहे. त्यामुळं आपण जर उशीर लावलात तर नक्कीच एक षटकाचा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील कांबे संघाने एक षटकाचा पॅनल्टीचा सामना केला होता. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आसिफ याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. विनंती असणारी सामन्याला मात्र सुरुवात करायची एक वेगवान गोलंदाज या भिवंडी तालुक्यातील एक अनुभवी गोलंदाज म्हणून आसिफ याला ओळखलं जातं. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय डावखुरा फलंदाज ऋषी. पहिलाच चेंडू लॉफ्ट केला जातोय. चेंडू मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे दांडाडी चौकार. सुरुवात मात्र चांगली झाली या ठिकाणी पप्पू इलेव्हन नांदेड संघाची. आसिफ पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू मात्र ह्या वेळेस खराब पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा वाईटचा इशारा तो 1+1 2 धावा या ठिकाणी अंकित केले जात आहेत. 2 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 2 पुढे पोहोचते 6 या अंकावरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. आसिफ याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मात्र आसिफने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला आसिफला. त्यानंतर मात्र एक अवंतर चेंडू टाकला आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. म्हणजे 2 धावा या ठिकाणी बोनस प्राप्त होत आहेत मात्र पप्पू इलेव्हन नांदेडने संघाला. आसिफ पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न होते परंतु चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम 6. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. या एक धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 13 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आसिफ मात्र महागडा ठरतोय. पुन्हा एकदा आसिफ यावेळेस मात्र बॅकफुटवरती पंच केलाय. चेंडू जबरदस्त कलात्मक पद्धतीचा फटका आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सुंदर चौकार पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला आसिफचा हा चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा मात्र संपर्क नाहीये. यावेळेस मात्र नक्कीच परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज आसिफ याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावली पुढे पोहोचते 17 या अंकावरती. काय फलंदाजी करतोय ऋषी. आतापर्यंत पाहिलं ऋषी याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. जबरदस्त फायर केलं जाते आसिफ सारख्या गोलंदाजावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील पाहिलं तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस बॅटची एज लागली होती परंतु जीवनदान मिळते फलंदाजाला. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 न पुढे पोहोचते 18 या अंकावरती. जबरदस्त सुरुवात झाली या ठिकाणी पप्पू इलेव्हन नांदेडने संघाची. कारण प्रथम या ठिकाणी नाणफेकीचा कौल लागला होता वकीस्फोट मापोली संघाच्या बाजूनं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं गेलं होतं ते मात्र नांदेडने संघाला. षटकातला अंतिम चेंडू शेवटचा चेंडू प्रथम स्ट्राईक एंडला येतोय. एक अनुभवी असा फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. अनिल याला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल.
शॉर्ट चेंडूला लॉफ्ट केला यावेळेस. धावा मात्र किती मिळतील पाहणं गरजेचं राहील आणि पंचांचा निर्णय काय तो पाहायचा आहे. 6 धावांसाठी जबरदस्त फटका. आता या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक जर पाहिला तर धावसंख्या तब्बल पोहोचते 24 या अंकावरती, ज्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार येत आहेत. सुरुवात मात्र चांगली झाली आहे या ठिकाणी अर्थातच पप्पू 11 नांदेडने संघाची. या ठिकाणी धावा मात्र रोखाव्या लागणार आहेत वकी स्पोर्ट्सचा महापोलीस संघाला, कारण पहिलं प्रथम षटक हाताळलं होतं. आसिफ सारख्या गोलंदाजावरती चढाई केली गेली. एक अनुभवी गोलंदाज होता ज्याच्यामध्ये ऋषीने नक्कीच 2 चौकार आणि 1 षटकाराचा खेळ केला आणि अनिलने शेवटच्या चेंडूवरती 1 षटकार खेचून आपल्या संघाची धावगती वाढवली आहे आणि एकंदरीत संघाची धावसंख्या नेऊन ठेवली जाते ती मात्र बिनगडीबाद 24 या अंकावरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वकी स्पोर्ट्स महापोलीस संघाकडून आकाशा याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. दोन्ही संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातील एक बलाढ्य ताकदीचे संघ म्हणून ओळखले जातात. आजूबाजूच्या गावातील हे दोन संघ आज या दुगाड गावी आज एकमेकांसमोर लढतायत. कोण कोणावरती मात करते येणारा क्षणच आपल्याला सांगेल, येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. आकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर फलंदाज ऋषी एक चांगली फलंदाजी करतोय. चांगली सुरुवात मात्र नक्कीच करून दिली ऋषी आणि नांदेडने संघाला. येणारे मात्र चेंडूंवरती कोणत्या प्रकारचा खेळ दाखवतोय प्रेक्षकांना हे देखील पाहणं गरजेचं राहील. आकाश षटकातला पहिला चेंडू, पहिलाच चेंडू फुलटॉस चेंडू होता. कलात्मक पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तू माय परंतु माघारी परतावलं जात आहे. अनिल याला मात्र कॉल केला आहे फलंदाज ऋषी याने, कारण एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते ती 25 या अंकावरती. तर आर्यन स्पोर्ट्स जिडके संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश सज्ज असेल. समोर फलंदाज असणार आहे तो मात्र उजव्या हाताचा फलंदाज की ज्याने मागील चेंडूवरती एक उत्तुंग षटकार खेचला होता तो मात्र अनिल. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल पुण्याचे एकदा आकाश. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता. नक्कीच चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 26 या अंकावरती. या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला आहे. प्रति चेंडू मागे 1 धाव खर्च केली जाते. म्हणजे कुठेतरी धावा रोखण्याचं काम आकाश करतोय, कारण आकाशला माहिती आहे पहिलं आघाडीचं षटक आसिफने हाताळलं होतं आणि आसिफला तब्बल 24 धावा आल्यात. आता मात्र मला चांगली पद्धतीची कामगिरी पार पाडायची आहे आणि त्या पद्धतीची कामगिरी आकाश करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र सक्सेसफुल झालाय, परंतु येणारे 4 चेंडू कोणत्या पद्धतीने टाकले जातील, कारण समोर फलंदाज येतोय डावखुरा फलंदाज ऋषी. आकाश षटकातील पुढील चेंडू ऋषी याच्यासाठी पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. या वेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली. नंतर शेवटच्या क्षणाला बॅटचा मात्र या ठिकाणी दिशा दाखवली आणि 1 धाव अंकित केली जाते. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती 27 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा असेल गोलंदाज आकाशाचा. अनिल पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी डीप मिड विकेट सीमारेषेकडे. मात्र 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते ती 28 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूवरती प्रत्येक चेंडूवरती 1 धाव खर्च करून या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी केली जाते. कमबॅक नक्कीच पाहायला मिळाला आकाश याच्याकडून. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय वकी स्पोर्ट्स महापोलीस संघासाठी. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू आकाशाचा. ऋषी मात्र कोणत्या पद्धतीने खेळ करतोय. यावेळेस मोठा फटका आलाय. पकडो कॅच जितो मॅच. चेंडू खाली आसिफ आणि मात्र फलंदाज ऋषी याची खेळी संपुष्टात. पहिला आदरा पहिला धक्का पप्पू 11 नांदेडने संघाला. वरती पहिला फलंदाज बाद झाला. अर्थातच ऋषी मात्र चांगली फलंदाजी करत होता,
परंतु त्या ठिकाणी त्याला मात्र जेलबाद व्हावं लागलं. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बराच वेळ चेंडू उंचावला होता, चेंडू खाली आसिफ आला आणि आसिफने मात्र कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. निर्धाव चेंडूचे त्या ठिकाणी सांगता झाले, मात्र गडी बाद होतोय तो ऋषी आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल केला जातोय. फलंदाज अनिकेत याला दाखल केला जातोय. राईट मोर द विकेटचा मारा असेल अनिल याच्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आहे. विकेट क्रमांक दुसरा जातोय, बॅक टू बॅक अनिल देखील पॅव्हलिन रस्त्याला जाईल. मोठा आदरा नांदेडने संघाला. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ती 28 अंकावरती. कौतुक करावं तितकं कमी असेल गोलंदाज आकाशाचं, कारण आकाशने केवळ 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. काय अफलातून गोलंदाजी केली आहे गोलंदाज आकाश यानं. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये खेळताना जबाबदारी कर्णधाराने त्याच्यावरती सोपवली होती आणि ती जबाबदारी मात्र त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्युनियर आसिफ याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समोर फलंदाज आपण पाहिलं तर अनिकेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अजय. पहिला असा चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट मात्र जबरदस्त पाहायला मिळते. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 पुढे पोहोचते 30 या अंकावरती. फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू डीप मिड विकेटमध्ये ढकलला. 2 धावा प्राप्त केल्या आणि 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 पुढे पोहोचते 30 या अंकावरती. ज्युनियर आसिफ पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज अजय. किती धावा दिल्या जातील पुढील चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका आलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम 6. तर 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या उंच भरारी घेते आणि धावसंख्या पोहोचते तब्बल 36 या अंकावरती. अजय यावेळेस मात्र आपले हात खोलतोय आणि एक उत्तुंग षटकार आपल्याला अजय याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना येणार बोरपाडा विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स जिडके. द बिग मॅच, मोठी मॅच. आबी पाटील याची फलंदाजी पाहायला मिळेल, बिंदास लसेची फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र प्रहार पाहायला मिळाला. फलंदाज अजयच्या माध्यमातून मिडाऊनवरून 6 धावांसाठी चेंडू ढकललाय. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. तो मात्र अजयच्या बॅटमधून धावसंख्या फलकावरती लागते तब्बल 36 या अंकावरती. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय पप्पू 11 नांदेडने संघ. आजच्या दिवसातील पाहिलं तर दुसरा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आसिफ सज्ज असणारे. सिनियर आसिफ, ज्युनियर या ठिकाणी आसिफला मात्र थोडासा कानमंत्र देताना आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आर्यन स्पोर्ट्स झिडके बनाम यन्नर बोरपाडा संघादरम्यान. आसिफ पुन्हा एकदा, यावेळेस नाही, परिवर्तन पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, गुडलेन स्पॉटवरून टाकलेला हा चेंडू
निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. एसटी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 36 या अंकावरती. यावेळेस मात्र फलंदाजाचं फुटवर्क जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. धावा मात्र मिळतील 100% 6. करतोय अजय. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. सन्माननीय मारुतीजी मांजरेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. मारुती मांजरेकर साहेब आपला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा खर्च केले त्या षटकामध्ये आसिफने. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला करारा प्रहार आहे. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल. 1 बाउन्स दांडाणी चौकार. तलवारीची धार तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक जर पाहिला तर तब्बल 46 वरती पोहोचतोय. पहिला फलंदाज बाद झाला होता तो मात्र 28 या अंकावरती. दुसरा फलंदाज देखील 28 वरती बाद झाला. त्यानंतर या सामन्याची सूत्र खऱ्या अर्थानं हातात घेतली अजयनं. कारण अजय वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय आणि या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 18 धावा कुठल्या जात आहेत. काय फलंदाजी करतोय ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलाय आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतोय फलंदाज अजय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिक याला आणला जात आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू येतोय. 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते. ती मात्र 47 वरती. आरिफ या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सन्माननीय गणेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत असेल. पुण्याच्या एकदा आरिफ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस फलंदाज बाद होतोय मात्र फलंदाज अजय याची खेळी संपुष्टात येते. डिझे आम्ही शिवबाचे मावळे. सुरेश 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 तर या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या गड्याचं पतन होत आहे 47 अंकावरती. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आरिफ याच्याकडून. सन्माननीय कमलाकरजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपल्याला की व्यासपीठावरती यायचं. आपण या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरती बसून घ्यायचा आहे कारण ही स्पर्धा आपल्या गावामध्ये भरली आहे आणि या स्पर्धेचा आनंद नक्कीच आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचा आहे. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल. आरिफ राईट मोर द विकेटचा मारा असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. जकडून ठेवला जातोय फलंदाज सुनील याला. धावसंख्या त्या ठिकाणी पाहिली तर स्थिरावली जाते ती 47 अंकावरती. आरिफ 3 चेंडूचा खेळ होतो आतापर्यंत. 1 धाव खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुणे एकदा राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र एक्स्ट्रा पॉईंट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु पुन्हा माघारी परतावं लागतंय. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते
48 या अंकावरती अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय पप्पू 11 नांदेड संघ. या षटकामध्ये नक्कीच धावा रोखण्याचं काम केलंय आरिफ यानं. राईट अमोर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र मोठा फटका आलाय. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रयत्न चांगले होते परंतु असफल ठरतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण चेंडूची फेकी होतीये. 2 धावेने मात्र अर्धशतक या ठिकाणी फळकावरती लागते. पप्पू 11 नांदेड संघाची धावसंख्या फळकावरती लागते ती 50 या अंकावरती. 50 या ठिकाणी पूर्ण होतीये. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये पाहिलं तर केवळ 5 चेंडूवरती 4 धावा येत आहेत. काय गोलंदाजी केली आरिफ यानं. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी बिग हिट प्रेक्षकांना पाहायला मिळणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी धावा रोखल्या गेल्यात. पुढे सरसावून मारलाय. उंचावलाय चेंडू. खाली क्षेत्ररक्षक आहे यावेळेस आणि अनिकेत बाद. धावसंख्या स्थिरावली जाईल 50 या अंकावरती. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. सचिन पाटील, सन्माननीय सचिनजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. सचिनजी पाटील. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये आर्यन स्पोर्ट्सचा झिडके बनाम एनआर बोरपाडा. द बिग मॅच, मोठी मॅच असेल. ग्रामीण मधले 2 तगड्या संघांमध्ये हा सामना असेल आणि या सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय अतुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. अतुलजी पाठारे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. एनआर बोरपाडा बनाम आर्यन स्पोर्ट्स क्लब झिडके. डीजे Shaji. तर या ठिकाणी पाहिलं तर सामन्याचा मध्यांतर झालाय. सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी वकील स्पोर्ट्स महापोली संघाला आवश्यकता आहे ती मात्र 24 चेंडू आणि 51 धावांची तब्बल आवश्यकता आहे. जबरदस्त खेळ केला होता परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकामध्ये पाहिलं तर आरिफने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली केवळ 4 धावा देत 2 गडी बाद केलेत. अफलातून गोलंदाजी केली ते मात्र गोलंदाज आरिफ यानं. सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवरती दाखल होतीये. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पप्पू 11 नांदेड संघाने तब्बल 24 धावा जमा केल्या होत्या परंतु यावेळेस वकील स्पोर्ट्स संघ सेकंड इनिंग खेळतोय आणि सेकंड इनिंगमध्ये खेळताना किती धावांचा डोंगर उभा करतोय हे देखील पाहणं गरजेचं राहील. मार्कवरती गोलंदाज अनुभवी गोलंदाज मिलिंद याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी असा गोलंदाज मिलिंद देखील. अनेक वर्षांपासून आपण त्याला टेनिस क्रिकेट खेळताना पाहतोय.
परंतु या ठिकाणी पाहिलं तर अनुभवाचा या ठिकाणी वापर केला जाईल का, अनुभवाचा फायदा घेतला जाईल का. अक्षय कासार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. गावदेवी अनगाव संघ वेळेवरती उपस्थित राहिलाय. आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. तर निश्चितच या ठिकाणी 24 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष गाठायचं आहे अर्थातच वकी स्पोर्ट्स मापोली संघाला. षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. गोलंदाज मिलिंद याचा समोर फलंदाज रवीश. पहिलाचे चेंडू मात्र उसळी घेतोय, बाउन्स होतोय. तर नक्कीच या ठिकाणी बाउन्स होतोय आणि एक्स्ट्रा बाउन्स असल्या कारणास्तव मात्र पंचाचा वाईटचा इशारा येतोय आणि नक्कीच अवंतर धावणे संघाची धावसंख्या मात्र फळकावरती लागेल ती मात्र 1 या अंकावरती. विनंती असणारे सामना चालू असताना खेळाडू कक्षातून वकी स्पोर्ट्स मापोली संघ कोणत्या प्रकारची कमेंट्स करू नका, कारण पंच आमच्या त्या ठिकाणी दक्ष आहेत. राईट मोर द विकेटचा मारा असेल. मिलिंद पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा करेल फलंदाज रवीश याच्यासाठी. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र 1 या अंकावरती. यावेळेस परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाज मिलिंद याच्याकडून चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, कारण गुडले स्पॉटवरती चेंडू टाकला. चेंडूने उसळी घेतली. यष्टीरक्षकाने मात्र कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली गोलंदाज मिलिंद याच्याकडून. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा असेल. गोलंदाज मिलिंद याचा समोर फलंदाज आपण पाहिलं तर रवीश. मोठे फटके मारण्यामध्ये माहेर आहे रवीश. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बडी मछली जाल में फसी हुई. मोठा मासा गळाला लागतोय वकी स्पोर्ट्स संघाचा. रवीश बॅक टू पॅव्हलियन. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं आपण पहिल्या गड्याचं पतन होतं 1 या अंकावरती. चांगली गोलंदाजी करतोय मिलिंद पप्पू 11 नांदेडने संघाकडून. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं तर आसिफ नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय. हा देखील एक मोठे फटके मारण्यामध्ये बाहेर आहे, परंतु या क्षणाला संघाला गरज आहे धावांची आणि त्या पद्धतीची खेळ या ठिकाणी करतोय काय देखील पाहणं गरजेचं राहील. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद याला. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल फलंदाज आसिफ याच्यासाठी. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय चेंडूला. चांगल्या पद्धतीचा चेंडू. धावची संधी होती परंतु फेकी उशिरा होतीये. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. 1 धावीच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 2 या अंकावरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 गडी बाद झालाय. धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या पोहोचते ती 2 या अंकावरती. प्रथम स्ट्राईक एंडला येतो अरबाज. हा देखील एक चांगलासा गुणवंत असा फलंदाज आहे वकी स्पोर्ट्सचा मापोली संघाचा. येणारा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीने टाकला जाईल संपूर्ण प्रेक्षकांची नजर असेल चेंडूवरती, कारण समोर फलंदाज बी गिटार अरबाज याला आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. पॉवर प्लेचं षटक टाकलं जात आहे. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा फटका आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड तेच चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दणदणीत चौकार. धन्यवाद. तर या ठिकाणी नक्कीच अरबाजच्या बॅटमधून पहिला चौकार निघतोय, ज्याच्या जोरावरती वकी स्पोर्ट्स मापोली संघ जाऊन पोहोचतोय 6 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत पाहिलं तर मिलिंदने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर शॉर्ट चेंडू होता, मात्र फलंदाज अरबाजने ते लक्षात घेतलं. मात्र 1 पाऊल मागे आला आणि त्याला माहिती होतं की सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि अरबाजने मात्र ते करून दाखवलंय. पुण्याच एकदा षटकातील पुढील चेंडू सामना करेल अरबाज. या चौकाराने त्याचा आत्मविश्वास उंचावलाय. यावेळेस मात्र त्या ठिकाणी चेंडू स्थिरावला जाईल. सिलेमिडॉपमध्ये चेंडू अडवला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली 1 धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती मात्र 7 या अंकावरती.
पहिल्या षटकात या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकातलं पाहिलं तर 5 चेंडूचा खेळतो आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल गोलंदाज मिलिंद याच्याकडून. राईट मोर द विकेटचा मारा असेल गोलंदाज मिलिंद याचा. समोर फलंदाज आसिफ. एक मोठ्या फटक्याची नक्कीच आवश्यकता असेल ती वकी स्पोर्ट्स मापोली संघाला, कारण 51 धावांचा टप्पा या ठिकाणी पार करायचा आहे. वकी स्पोर्ट्स संघ एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधलं. आपण अनेक स्पर्धेमध्ये त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं आहे आणि चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे अनेकदा. राईट मोर द विकेटचा मारा यावेळेस लॉफ्ट केलाय, परंतु क्षेत्र चुकीचं निवडलंय फलंदाज आसिफ यानं, कारण चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जातोय. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पुढे पोहोचते. चेंडू द्यायचा धावसंख्या पुढे पोहोचते ती 8 या अंकावरती. तत्पूर्वी आपण ऐकूया एक मधुर संगीत डीजे. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू असली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या तर निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक जर पाहिला तर धावसंख्या पोहोचते ती मात्र 8 या अंकावरती. एक फलंदाज नक्कीच रवीश याच्या रूपामध्ये बाद झाला आहे. सामन्याचे सूत्र मात्र आसिफ आणि अरबाज यांनी आपल्या खांद्यावरती उचललेत. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश याला आणलं जात आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं जय हनुमान स्पोर्ट्स क्लब दुगाड संघाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आजी माजी सरपंच चषक 2021चा हा महासंग्राम. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल ऋषी याच्या माध्यमातून. ऋषीने मात्र चांगली फलंदाजी केली होती. यावेळेस गोलंदाजीला पाचारण केले ऋषीला, परंतु गोलंदाजी कोणत्या पद्धतीने होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण आता मात्र पॉवर प्लेचं षटक नसणार आहे आणि या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे ती वकी स्पोर्ट्स मापोली संघाला. तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष्य या ठिकाणी गाठायचं आहे. षटकातला पहिला चेंडू ऋषी याचा. समोर फलंदाज अरबाज. काय घडेला येणाऱ्या 6 चेंडूवरती मात्र येणारा काळ सांगेला गोलंदाजी कशी होती, या फलंदाजी कुठल्या पद्धतीने केली जाईल, कारण 18 चेंडू तब्बल 43 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. षटकातला पहिला चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला खेचला बॅकफुटवरती जाऊन मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आहे. अनिकेत चेंडू खाली. 1 धाव नक्कीच प्राप्त होईल. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 9 या अंकावरती. पहिलाच चेंडू होता या ठिकाणी शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू त्या ठिकाणी मिडॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू खाली अनिकेत येतोय. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. पुण्याचे एकदा ऋषी राईट मोर द विकेटचा मार असेल आसिफ याच्यासाठी. पुढे सरसावून मारलाय, खेचलाय चेंडूला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. नक्कीच या ठिकाणी आसिफ आपले हात खोलतो. एक मोठा फटका येतो आसिफ याच्या बॅटमधून, ज्याच्या जोरावरती वकी स्पोर्ट्स मापोली संघाची धावसंख्या फलकावरती लागते 15 या अंकावरती. या वेळेस गोलंदाजावरती चढाई केली जाते. व्हेरिएशन केलं जाईल का, बदल केला जाईल का? पुण्याचे एकदा राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा शॉर्ट पुल केलाय. पकडो कॅच, जितो मॅच आणि आसिफ याची खेळी मात्र संपुष्टात येईल. वकी स्पोर्ट्स मापोली संघाला मोठा धक्का. धन्यवाद. या ठिकाणी आसिफ याची खेळी संपुष्टात येते.
समीकरण मात्र नक्कीच चांगलं पाहायला मिळालं. एक तुमारी एक हमारी, कारण आदल्या चेंडूला आसिफने षटकार खेचला. त्यानंतर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला ऋषीकडून. थोडं गती कमी केली चेंडूची आणि त्या ठिकाणी आसिफ याला डीप मिड विकेटमध्ये फसवलं. सुंदर झेल टिपला नवीन फलंदाज पापा शेख याला आपण खेळपट्टीवरती पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावली जाईल 15 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू, मात्र मिडॉन क्षेत्राकडे जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती मात्र 16 या अंकावरती. या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा खर्च करतोय. एक गडी बाद नक्कीच केलाय गोलंदाज ऋषी यानं. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पापा शेख नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. वकी स्पोर्ट्स महापोलीस संघाकडून काय घडेल या सामन्यामध्ये देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू यावेळेस करारा प्रहार आहे. चेंडू जायला लॉंग सीमारेषे पलीकडे दणदणीत डाबर चौन प्राश खणखणीत षटकार. DJ Jack. धन्यवाद. मात्र या ठिकाणी ठोसा ठोसा दिला जातोय. प्रत्युत्तर मात्र चांगलं दिलं जात आहे वकी स्पोर्ट्स महापोलीस संघाकडून. षटकातील पुढील चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल. पापा शेख याच्यासाठी चेंडू कुठल्या पद्धतीने टाकला जाईल. काय चेंडू खेळलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपलातून फलंदाजी पापा शेख याची. आता मात्र या 2 षटकाराच्या साह्याने सामन्यामध्ये काय पलट झाले. सामन्याचं चित्र बदललंय. काय घडेल आता. मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे, कारण या षटकामध्ये ऋषीच्या तब्बल 3 षटकार येत आहेत, ज्याच्या जोरावरती पुनरागमन केलंय वकी स्पोर्ट्स महापोलीस संघानं. पापा शेखच्या बॅटमधून 2 षटकार आणि आसिफच्या बॅटमधून 1 षटकार. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना आता मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. कोण विजयाचा शिल्पकार होतो येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भूषण याला आणलं जातंय. समोर फलंदाज अरबाज. नॉन स्ट्राईक एंडला आपण पापा शेखला पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच पापा शेखने पाहायला मिळाले. जबरदस्त प्रहार केला पापा शेखनं आणि सामन्यामध्ये मात्र पुनरावृत्ती करून दिले वकी स्पोर्ट्स महापोलीस संघाला. षटकातला पहिला चेंडू. समोर फलंदाज अरबाज. सलामीला आलेला हा फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. चांगली फलंदाजी अरबाज याच्याकडून. स्ट्राईक षटकातला पहिलाच चेंडू. पकडो कॅच, जितो मॅच, अभी नाही तो कभी नाही. बॅक टू पॅव्हलियन अरबाज याची खेळी संपुष्टात. मोठा आदरा मोठा धक्का वकी स्पोर्ट्स महापोलीस संघाला. DJ Jack Jack Jack. धन्यवाद. तरी या ठिकाणी अरबाज याची खेळी संपुष्टात येते. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती भूषण यांनी मात्र यश संपादन केलंय. ज्यावेळेस मित्रांनो क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस नक्कीच गोलंदाजी चांगली होत असते, कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल केलाय कैस याला. षटकातला पहिला चेंडू मात्र टाकून झालाय. दुसरा चेंडूसाठी सामोरे जाईल पापा शेख. पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक साजरी करेल का, कारण मागील षटकामध्ये त्याने 2 उत्तुंग षटकार खेचले होते. येणारा चेंडू मात्र षटकार हॅट्रिकसाठी असेल पापा शेख याच्यासाठी. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव निश्चित मिळेल. चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते 30 या अंकावरती. एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले बाबा या ठिकाणी पापा शेखच्या दरम्यान. कॉल चांगला होता. 1 धाव होती, त्या ठिकाणी 2 धाव्यामध्ये कन्वर्ट केली त्या धावेला. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते
ते 30 या अंकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 4 चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल का, बदल पाहायला मिळेल, धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय की धावा खेचण्याचा प्रयत्न असेल. कारण या षटकामध्ये माझं पाहिलं तर समोर फलंदाज आपण पापा शेखला पाहतोय. पापा शेखनं मात्र चांगली फलंदाजी केली आहे वकील स्पोर्ट्स मापोली संघासाठी. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू पापा शेख याची खेळी संपुष्टात. मोठी विकेट जाते या ठिकाणी वकील स्पोर्ट्स मापोली संघाची. डीजे सहा चेंडू आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी वकील स्पोर्ट्स महापोली संघाला. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी पाहिलं तर या सामन्यातले पाहिलं बाकी आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 चेंडू आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या सामन्यामध्ये येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय कैस याला. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल गोलंदाज अनिल याचा. समोर फलंदाज कैस. पहिलाच चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतीये. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या
2 पुढे पोहोचते 33 या अंकावरती. प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक धावे मागे मला आपल्याला या ठिकाणी मात्र समीकरण बदललेलं असणार आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. एक मोठ्या फटक्याची नक्कीच आवश्यकता आहे वकी स्पोर्ट्स मापोली संघाला या सामन्यामध्ये. आपल्याला जर बाजू मजबूत करायची असेल तर नक्कीच एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पुढील चेंडू यावेळेस खराब पद्धतीचा चेंडू. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 34 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 5 चेंडू आणि 17 धावा. एक मोठा फटका जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. परंतु तो मोठा फटका या क्षणाला येणं अत्यंत गरजेचं आहे वकी स्पोर्ट्स मापोली संघासाठी. कारण वेळ घेऊन निघून गेल्यानंतर काही फायदा नाही त्या फटक्याचा. जर खरी वेळ असेल तर आता आहे. एक मोठ्या फटक्याचा शोध नक्कीच असेल. मोठा फटका मारण्याची संधी निर्माण झाली होती. फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी एक धाव निश्चित मिळेल. मात्र स्ट्राईक सचिन आपल्याकडे ठेवतोय. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 35 या अंकावरती. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका नक्कीच या सामन्याचं चित्र आणि काय पलट करू शकतोय. परंतु अनिल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल गोलंदाज अनिल याचा. पोलर लेनचा चेंडू होता. पंच पायचा निर्णय काय येतोय. नक्कीच पंचाचा वाईटचा इशारा येतो. 1+1 म्हणजे एकंदरीत 2 धावा मिळत आहेत. आता सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 14 धावांची. सामना लगेच चालू करायचा. पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये कारण पंचांचा निर्णय अंतिम असेल. 4 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते कारण अनिल या ठिकाणी स्क्वेअर मारा करतोय आणि त्याचा फायदा वकी स्पोर्ट्स मापोली संघाला होतोय. विनंती असणारे सामना मात्र ताबडतोब सुरू करा. कोणत्या प्रकारचा विलंब लावू नका. या ठिकाणी अनिल याच्या माध्यमातून व्हाईट यॉर्करचा वापर केला गेला होता. परंतु चेंडू व्हाईट घोषित केल्या पंचांनी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. विनंती असणारे की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना जिंकण्यासाठी अजून देखील पाहिलं तर 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अनिल गोलंदाजी करतोय या ठिकाणी पप्पू 11 नांदेड संघाकडून. षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज आपण पाहिलं तर राईट हँड बॅट्समन सचिन याला आपण पाहतोय. येणारा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीने टाकला जाईल. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला शॉर्ट चेंडू मात्र शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 38 होते. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावा. तर पायाचे 3-13 कोणाचे वाजतायत वकी स्पोर्ट्स मापोली संघाचे की पप्पू 11 नांदेड संघाचे. कारण 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मारा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा धावायला सुरुवात करतोय. अनिल पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पुलर टप्प्याचा चेंडू होता. कोलर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. पंचाचा निर्णय काय तो पाहायचं. नक्कीच सचिन बॅक टू पॅव्हलियन डीजे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि तब्बल 13 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र वकी स्पोर्ट्सचा मापोली संघाला. चेसिंग कंपल्सरी याचं मात्र भान ठेवायचं आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी या सामन्यातील पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मात्र खराब चेंडू टाकला जाईल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. 2 गोल्डन षटकार खेचावे लागणार आहेत फलंदाजाला. नक्कीच या ठिकाणी खराब चेंडूचा प्रात्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अनिल याच्याकडून. 2 चेंडू आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. सामन्यामध्ये पुनरागमन झालंय वकी स्पोर्ट्स मापोली संघाचं.
2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावा. लगातार 2 षटकार खेचावे लागतील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जागं ठेवायचं असेल तर. फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. अभि नाही तो कभी नाही, मोठा फटका येणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा फलंदाज सफल होतोय. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 2 चेंडू आणि 10 धावा. सामना मात्र दोन्ही बाजूनी अजून देखील झुकलेला आहे, परंतु या चेंडूवरती संपूर्ण प्रेक्षकांची नजर असणार आहे, कारण या चेंडूवरती मोठा फटका आला तर वकी स्पोर्ट्स संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व राखेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं आहे. धावा रोखल्या जातील की धावा खेचल्या जातील, समीकरण गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल याला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस नाही, चांगल्या पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती 42 अंकावरती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि तब्बल 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावा. तर शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. या सामन्यातील संधी निर्माण झाली होती वकी स्पोर्ट्स मापोली संघासाठी, परंतु ती संधी गमावली आहे मापोली संघाने. शेवटचा चेंडू असेल अनिल याचा. पुढे सरसावून मारलाय, वेळ खूप उशीर झालाय. अँड हाडलं का वकी स्पोर्ट्स मापोली संघ. अँड वेल प्लेड पप्पू 11 नांदेडने संघ. धन्यवाद तर नांदेड संघ आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आयोजकांची आपल्याला सूचना आहे. तर या ठिकाणी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, अर्थातच गोलंदाज भूषण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वेल प्लेड भूषण, मंचावरती यायचंय, कारण आपण 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. अप्रतिम गोलंदाजी केली होती, जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि सन्माननीय या ठिकाणी विनोदजी पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे गोलंदाज भूषण याला. तर भूषण आपण मंचावरती यायचं. वेल प्लेट. पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील आणि नांदेड संघाचा प्रवेश या ठिकाणी निश्चित करायचा आहे. आपल्याला आयोजकांची सूचना आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी दाखल करायचे आहेत. आर्यन स्पोर्ट्स क्लब जिडके आणि एन आर बोरपाडा संघ. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना सन्माननीय विनोदजी पाटील यांच्या शुभास्ते भूषण याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. वेल प्लेट. अँड पुढील वाटचालीस तुला हार्दिक शुभेच्छा असतील. द नेक्स्ट मॅच, बिग मॅच, मोठी मॅच, एन आर बोरपाडा बनाम आर्यन स्पोर्ट्स जिडके. तर 2 संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक झाली होती. नाणेफेक जिंकली होती एन आर बोरपाडा संघाने.